नमस्कार मंडळी, आंबट गोड या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बाजारातून आणली आहे ताजी कोळंबी. चला तर बनवूया चमचमीत कोळंबीचा रस्सा. सर्वात आधी आपण पाहणार आहोत कोळंबी साफ करायची एक सोपी पद्धत आणि एक छोटीशी ट्रिक या ठिकाणी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण तिचे डोके काढून घेऊया. हे तुम्ही कैचीच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता किंवा हाताने अशा प्रकारे वेगळे करून घेऊ शकता. त्यानंतर आपण त्याचे पाय काढून घेऊया. आता आपण त्याचा शेपटाकडचा भाग काढूया. जर तुम्ही कोळंबी फक्त तव्यावर फ्राय करणार असाल तर हा काही जण शेपटाकडचा भाग तसाच ठेवतात. आता हा कोळंबीच्या मध्यभागी तुम्ही पाहू शकता एक काळा धागा आहे. हा धागा आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे कधीही कोळंबीची रेसिपी करत असाल तर हा काळा धागा काढायला विसरू नका. तर तो धागा काढायची एक सोपी पद्धत आहे. कोळंबीच्या खालच्या बाजूस तुम्ही ही काठी किंवा टूथपिक वापरू शकता. हळूच आतमध्ये घुसवून ही अशा प्रकारे हळूच बाहेर काढून घ्या. संपूर्ण धागा आरामात बाहेर निघेल. आता काही जणांना कोळंबीची वरची साल ही नको असते, तर ती सालही तुम्ही काढू शकता. पण जर तुम्ही कोळंबीचा रस्सा बनवत असाल तर ती साल ठेवून कोळंबीचा रस्सा केला तर कोळंबीच्या रस्स्याला खूप छान अशी टेस्ट येते. पण जर तुम्हाला काढायची असेल तर ती साल देखील अशा प्रकारे काढू शकता. आता आपली कोळंबी छान साफ करून पाण्यातून स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे. आता तिच्या मॅरिनेशनची तयारी करूया. सर्वात आधी मॅरिनेशनसाठी आपण घातलं आहे हळद, आलं लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, आणि थोडे मीठ घालून घेतले. हे मिश्रण छान मॅरिनेट करून जवळपास 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. आता आपण कोळंबीच्या रसासाठी वाटण जे करणार आहोत ते पाहूया काय काय साहित्य लागणार आहेत. या ठिकाणी आपण घेतले आहे आलं, लसूण, कोथिंबीर, 2 लाल टोमॅटो, ओला नारळाचे काप, लाल तिखट मिरची आणि अख्खे धने. हे मिश्रण आपण एका मिक्सर बाउलमध्ये काढून घेऊया. सर्वात आधी घेतले मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा एक तुकडा, नारळाचे काप, ओल्या नारळाचे काप घेतले आहेत मी या ठिकाणी, धने अख्खे, सोबत आपण त्यात घालणार आहोत कोथिंबिरीचे जे काड्या असतात ना खालच्या, आपण त्या घेतल्यात आणि खूप छान स्वाद येतो. त्यानंतर आपण 2 लाल टोमॅटो घेतले आहेत. हे मिश्रणामध्ये आता लाल मिरचीसुद्धा घातली, त्याने खूप छान रंग आणि चव येते. चला आपण रस्स्याची तयारी करूया. एक भांडं छान गरम झाल्यावर आपण त्यामध्ये तेल ॲड करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली आहे. पेस्ट 1 ते 2 मिनिटं छान परतून घेतली आहे. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेले ते ॲड करणार आहोत. वाटणाला पाहू शकता खूप छान असा रंग आला आहे मिरचीमुळे. ते आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया. हे छान मिक्स करूया आणि वाटणाला छान तेल सुटू द्या. एक ते 2 मिनिटं परतल्यावर त्याला छान तुम्ही पाहू शकता असे तेल सुटेल. आता त्यामध्ये आपले मसाले ॲड करूया. सर्वात आधी आपण त्यात घालणार आहोत पाव चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला. तुम्हाला जर तिखट नसेल जास्त बनवायचे तर तुम्ही 1 ते 1.5 चमचे सुद्धा घालू शकता. त्यानंतर घातले पाव चमचा धनेजिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला. हे छान परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करूया आपली मॅरिनेट केलेली कोळंबी.
छान परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्यात पाणी घालून घ्या. मी या ठिकाणी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले. हे छान परतून घेऊया आणि आता मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे कोकमाचा आगळ घातला आहे. जर तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी चिंच वापरली तरी चालेल. हे छान परतून घेणार आहोत आपण आणि जवळपास 7 ते 8 मिनिटे छान कड काढू द्या झाकण ठेवून. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी उकळी फुटली आहे. आणि अशा प्रकारे आपला कोळंबीचा रस्सा रेडी आहे. आता आपण त्यावर छान कोथिंबीर घालून घेऊया. कशी वाटली तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.